सर्वांना मी आपल्या जिल्हा कृषी कार्यालयातर्फे आणि जिल्हा कृषी विभागातर्फे सर्वांचं स्वागत करतो। आपण या कार्यक्रमात मी पाहत आहे की आपल्या ह्या आजच्या आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी आपण महिनाभरापासून अतिशय तळमळीने आणि मेहनतीने प्रयत्न करत आहात, प्रॅक्टिस करत आहात। ही आजच्या महिनाभर केलेल्या प्रॅक्टिस आज तुम्हाला ती सादर करायची आहे। तुम्ही सर्वांनी ती व्यवस्थित आणि सर्व तन मन धन लावून आज आपल्या सर्वांसमोर आपली एक कशी छाप पडेल यासाठी प्रयत्न करावा। सर्वांना त्यासाठी शुभेच्छा देतो आणि सर्वजण आलात, सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। करत आहे किल्लारी सारखा मोठा भव्य प्रकल्प वेगवेगळ्या प्रकारचे जंगली प्राणी, सजीव सृष्टीतील वेगवेगळे घटक, जीवच जीवन, प्रत्येक जीवाला या सृष्टीमध्ये जीवन जगण्याचा अधिकार आहे। खूप खूप धन्यवाद। तालुका कृषी अधिकारी कार्यालय टीम द्वारा आपलं अभिनंदन आणि शुभेच्छा। खरं तर संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी आपल्या महाराष्ट्राला प्रबोधन आणि महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी सगळ्यात मोठा तालुका हीच आहे काय नियमित प्रयत्न केलेले आहेत। ही या सर्व विभूती या आपल्यासाठी आग्रस्थान आहेत। तालुका कृषी अधिकारी कार्यालय सावंतवाडी चांगल्या पद्धतीने आपली टीम बसवलेली आहे। या सर्वांची आठवण सोबत कुठे वाहिली इथला कबड्डीचे श्रीविलीकरण कृषी कार्य पंढरीच्या वारीची मनुष्यामध्ये नोंद व्हावी अशी मागणी होत आहे। महाराष्ट्राला संत परंपरा कित्येक वर्षानुवर्ष आहे। या संतांनी आपल्या कीर्तनातून, भजनातून संतांचं आपल्या सामाजिक जीवन जडणघडणीत खूप मोठे योगदान आहे। माऊलीच्या रिंगणामध्ये फुगडी सादर होत आहे। उत्स्फूर्तपणे नाविन्यपूर्ण प्रांत असेल, जाती असतील, भौगोलिक, ऐतिहासिक या सर्व बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये विविधता आढळते। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात। तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील, वेगवेगळ्या प्रांतातील
अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत आणि त्यांनी आपापल्या प्रांतामध्ये जी जी पिकं येतात त्याचं सादरीकरण आपल्या आजच्या टीमच्या माध्यमातून केलेलं आहे. उत्कृष्ट सादरीकरण आणि अगदी थोडक्या कालावधीमध्येही खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये होणारी वेगवेगळ्या प्रकारची पिकं, आपल्या कोकणामध्ये होत असलेला आंबा, काजू, नारळ, तसंच सांगली, नाशिक या ठिकाणी होणारी द्राक्ष, जळगावची केळी, नागपूरची संत्री, विविध प्रकारची जी आपली फळपिकं आहे वेगवेगळ्या प्रांतामध्ये होणारी त्या पीक संस्कृतीच्या थोडक्यात या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील वेंगुर्ला आपल्या आणि हे होणारे गैरसमज आहेत ते आपण कसे निकाली काढू शकतो किंवा ते कशा पद्धतीने आपण थांबवू शकतो याबाबतची एक छोटीशी नाटिका या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुडाळ यांच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुडाळ यांची सर्व टीम यांच्या संचलनाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि आपली जी नाटिका आहे ती सादर करावी अशी विनंती करतो. कोण नारद मुनी? नारायण नामाची ललकारी ऐकली म्हणजे निश्चितच नारद मुनींचं कुडाळ नगरीत आगमन झालेलं असणार. पाताळ, स्वर्ग आणि मृत्यू लोकाची पाहणी करत करत नारद मुनी आमच्या कुडाळ नगरीत पधारले आहेत. राज्यकर्ता या नात्याने प्रवेशद्वारापाशी जावं आणि नारद मुनींचा उचित सत्कार करावा हेच योग्य. नमस्कार नारद मुनी, या कुडाळ नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्व त्रैलोक्याचं भ्रमण करून आपण या ठिकाणी आला आहात. स्वर्गामध्ये पाताळामध्ये सर्व कुशल मंगल तर आहे ना? वा, कोण तो राजा धनंजय शेतकऱ्याला योजना देऊ पाहतो आहे. अरे वा, हा हा, मी कोण आणि कोणाला योजना? या प्रजेला शहाणं केलं ते कसं व्हायचं? माझी तिजोरी खाली व्हायची असं मी होऊ देणार नाही. अरे वा राजा, तू कुठल्याही योजना आज तुला मी सफल होऊ देणार नाही राजा. माझी बहीण ही सगळे खोटे सांगते, माझं भाऊ हा अपप्रचार करतो आणि कोणतीच बाबतीत हे लोकांना योग्य सल्ला देत नाहीत. मग तुझा तो आदेश निघालेला आहे, ह्या आदेशाची पूर्ती व्हायची कशी आणि मी ती होऊ कशी देणार? माझी तिजोरी खाली करू देणार नाही. मग तोच राजा तुझ्याकडे तू
स्वागत अशा पद्धतीचे वैशिष्ट्य आमच्या महिला सहकारी पालखी नाचवली जाते। या पालखीमध्ये आम्ही एका प्रियकराला ठेवलेला आहे। तुळशी माता आहे। तुळशी मातेला या पालखीची तुळशी मातेला आपण मिरवणूक काढतो। आपल्या प्रत्येकाच्या अंगणात एक तुळस असते ती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन पालखी आज या पालखीची मिरवणूक या सर्वांच्या साक्षीने आणि सोबतीने सहकार्य मिळत आहे। भगवे रक्त आणि आम्ही सारे शिवे भक्त। भगवे रक्त आणि आम्ही सारे शिवे भक्त। छत्रपती शिवराय मानणारे आपण सर्व महाराष्ट्रीयन आणि महाराष्ट्रानंतर सर्व ढोल ताशा लेझीम यांचा उत्कृष्ट ठेका या ठेक्यावर पालखी नृत्य बाजूला असते भगवा झेंडा घालून सन्माननीय मंडळ घोषित करून गोसाते वाड्यात रंगे साहेब अलीगड साहेब पथकामध्ये विजयजी पाताडे आनंद गुरु तुमच्याला काय जय 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 मातरम मातरम मातरम। धन्यवाद। जय किसान जय किसान जय किसान। धन्यवाद। तालुका कृषी अधिकारी कार्यालय Thank you.
हेच पाहिजे. आपण ठरवलं. हा देवगडच्या हापूसला सध्या बाजारात चांगला भाव आहे. देवगडचा हापूस आंबो की काय आणि या राजा मनाची देवगडमधील आमचे सर्व सहकारी. या आंब्या पिकावर इतका प्रादुर्भाव बऱ्यापैकी जाणवत होता, परंतु त्यावरही माफ करत आमच्या देवगडमधील सर्व टीमने शेतकऱ्यांना चांगले तांत्रिक मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचं होणारं नुकसान कशा प्रकारे टाळता येईल यासाठी प्रयत्न केले. तयारीत राहा. सर्व तालुक्यांनी कृपया पहिल्यासारखं रांगेत उभे राहा. आपण समारोपाच्या दिवसात आलो. पंढरपूरची वारी तशी कृषी दिंडी डोळे बंद करून गाडी चालवणार. बालाजी वा बालाजी वा बालाजीसाठी काय बंद करून या मैदानाला राऊंड मारताना तो गजानन कृती गाडी खरवाटे नाही का? खरवाटे नाही का? नाही जादूगर आहेत ते सुद्धा. पूर्णतः डोळे बंद करून आमची सहकारी जादूगरच होता. त्यांची मुलगी पण कृषी साहेब वेंगुर्ला हे जादूचे प्रयोग करण्यामध्ये पण माहीर आहेत. जीवन परत कृषी साहेब वेंगुर्ला पूर्णतः डोळे बंद करून त्यांनी दुचाकी चालवलेली आहे. धन्यवाद.